नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज कंबाईनचा गट क चा मुख्य परीक्षेचा पेपर झाला आणि या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे नेहमीप्रमाणे 10 प्रश्न विचारले. लक्षात घ्या, नेहमीप्रमाणे हे 10च्या 10 प्रश्न आपल्या क्लास नोट्समधनं आणि आपल्या लेक्चरमधनं, आपल्या बॅचेसमधनं या ठिकाणी आलेले आहेत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन या ठिकाणी पाहता, तेव्हा लक्षात असं येतं, की हे जे प्रश्न होते, हे थोडे बहुत या ठिकाणी ट्रिकी स्वरूपातील होते आणि काही प्रश्न या ठिकाणी सरळ-सरळ या ठिकाणी होते. साधारणतः 3 ते 4 प्रश्न ट्रिकी स्वरूपातील होते. मात्र या प्रश्नांमध्ये जर एलिमिनेशन मेथड या ठिकाणी लावलं आणि आतापर्यंत जो पण काही आपण अभ्यास केला आहे, तो जर याला अप्लाइड या ठिकाणी केला, तर लक्षात घ्या, या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे 10 पैकी 10 प्रश्न या ठिकाणी बरोबर यायला काहीच हरकत या ठिकाणी नाही. माझे जे कोण विद्यार्थी गट क च्या मुख्य परीक्षेला होते, त्यांना 10 पैकी 10 प्रश्न या ठिकाणी त्यांचे बरोबर आले असतील. एखाद दुसरा चुकला जर असेल, तर 9 प्रश्न तर या पेपरमध्ये इतिहास या विषयाची यायला काहीच हरकत नव्हतं, लक्षात घ्या. तर मित्रांनो, आजचं हे महत्त्वाचं सेशन आपण त्यासाठीच करणार आहोत, की कंबाईनचा गट क चा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे, या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे जे 10 प्रश्न आहेत, त्या 10 प्रश्नांची उत्तरं काय आहेत आणि या 10 प्रश्नांची उत्तरं देऊन मी तुम्हाला त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पण या ठिकाणी देईल आणि याचबरोबर कोणत्या संदर्भ ग्रंथातून हे आयोगाने प्रश्न विचारले होते, त्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी देईल. जेणेकरून येत्या आता राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 7 दिवसांमध्ये आणि त्यानंतर या ठिकाणी कंबाईनची गट ब ची पूर्व परीक्षा, नंतर मग गट क ची पूर्व परीक्षा असणार आहे. त्यामुळं वेळ आहे आपल्याकडे, तर त्या संदर्भात कोणती संदर्भ ग्रंथ वाचली पाहिजे, नजरेखालनं घातली पाहिजे, हे पण तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, आजचं सेशन आपल्याला सुरुवात करायचंय. हे लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना तुम्हाला देतो. जर का तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि तुम्ही जर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते पहिलं या ठिकाणी सबस्क्राईब करा. कारण अधिकारी बनायचं असेल, तर माझी गरज, माझ्या YouTube चॅनलची गरज तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लागणार आहे आणि भविष्यात त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी होणार आहे. लेक्चर पूर्णपणे ऐका आणि लेक्चर पाहिल्यानंतर आवडलं, लाईक करा, कमेंट्स करा आणि ज्या आपले मित्र आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांना जरूर या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, आपण सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. लक्षात घ्या, माझ्याकडे जो क्वेशन पेपर आला, तर तो बी सेक्शनचा होता आणि या बी सेक्शनमध्ये इतिहास या विषयाचे जे प्रश्न होते, हे प्रश्न हे 51 पासून या ठिकाणी होते आणि त्यामुळे आपण या 51 पासून 60 पर्यंतचे इतिहासाचे प्रश्न ते इथं आपण या ठिकाणी पाहून घेऊया. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आता देतो बघा. प्रश्न आधी वाचू आपण आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर या ठिकाणी काढूया. आता बघा, हा प्रश्न आहे 51व्या क्रमांकाचा, ज्यामध्ये नारायण चंदावरकर यांच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. एन.जी. चंदावरकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, हा प्रश्न आहे बघा. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसच्या स्थापनेच्या अधिवेशनाला एन.जी. चंदावरकर उपस्थित राहिले. ठीक आहे. दुसरा बघा, आता बघा, जे कोण विद्यार्थी आपली बॅच किंवा आपली पी-वाय-क्यूची बॅच किंवा बाकीच्या बॅचेस या ठिकाणी जॉइन करतात. आता मी हेच सांगतो, की सेंटेन्स बघा आणि कोणतं योग्य आहे, कोणतं नाही, हे इथं डिसाईड करा. नंतर पर्यायामध्ये जावा. आता लक्षात घ्या, एन.जी. चंदावरकर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते का? हे पहिलं अधिवेशन आहे बघा 1885चा. तर पहिल्या अधिवेशनाला एन.जी. चंदावरकर उपस्थित होते का भाऊ? तर नव्हते, लक्षात घ्या. तर एन.जी. चंदावरकर हे दुसऱ्या अधिवेशनापासून काँग्रेस पक्षाला जॉइन झालेले आहेत. म्हणजे 1886च्या अधिवेशनाला ते उपस्थित होते. मी जे पण काही तुम्हाला काँग्रेसच्या स्थापनेबद्दलचं या ठिकाणी लेक्चर घेतलं, त्यामध्ये या ठिकाणी एन.जी. चंदावरकर पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते असं म्हणले का? तर नाही, लक्षात घ्या. त्यामुळे एन.जी. चंदावरकर हे पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित नाहीये. दुसऱ्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. हे आपलं समाज सुधारकाचं पुस्तक आहे बघा. हे पुस्तक काय मी बाहेर विक्रीसाठी दिलेलं नाहीये कोणत्या स्टॉलवर. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळतं. या ॲप्लिकेशनमध्ये एन.जी. चंदावरकरचं या पुस्तकामध्ये या ठिकाणी पूर्णतः माहिती आहे. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे, की एन.जी. चंदावरकर हे दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. पहिल्या अधिवेशनामध्ये ते उपस्थित नव्हते, लक्षात घ्या. त्यामुळे बघा, हे तर चुकीचंच आहे. आता चुकलं तर पर्यायामध्ये लगेच जाऊ आपण. कुठे-कुठे आहे बघा. इकडे आहे आणि इकडे पण आहे. झालं ना. एक पर्याय गेला, दुसरा पण गेला, चौथा पण गेला. उत्तर काय तुमचं? तर उत्तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी. किती सेकंदामध्ये? विथिन सेकंदमध्ये या ठिकाणी हे प्रश्न पाहिलं. बाकीचं बघायचीच गरज नाही तुम्हाला. आहे की नाही? तर बघा, पहिल्या अधिवेशनामध्ये एन.जी. चंदावरकर नव्हते. ठीक आहे. म्हणजे गेला. बाकीचं मग काय? उत्तर काय? क आणि ड. आता बघा, इथं एन.जी. चंदावरकर 1889 ला कुठं झालं होतं अधिवेशन? मुंबईमध्ये या ठिकाणी झालं होतं. तर काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या वाढत्या लष्करी खर्चावर टीका केली. एकदम बरोबर आहे.
आणि त्याचबरोबर एन.जी. चंदावरकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवलं. एकदम बरोबर आहे. कितीतरी वेळा मी सांगितलं तुम्हाला. एन.जी. चंदावरकर सन 1901 पासून 1914 या कालखंडामध्ये ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी राहिलेले आहेत आणि मग 1914 नंतर परत ते आपल्या राजकीय राजकीय कारणामध्ये किंवा राजकीय कार्यामध्ये सक्रिय झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आता हे दुसरं सेंटेन्स पाहूया. एन.जी. चंदावरकर यांच्या मते हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचं कारण वाढती लोकसंख्या. आता लोकसंख्येच्या संदर्भात काम कोणी केलं? तर धोंडो केशव कर्व्यांचा मुलगा जो होता, रघुनाथ धोंडो कर्वे, तर त्यांनी भूमिका अशी मांडली, त्या ठिकाणी भारताच्या दारिद्र्याचं कारण हे वाढती लोकसंख्या. तर एन.जी. चंदावरकरांचा काही मुद्दा इथे या ठिकाणी नाहीये. आणि त्यामुळं राइट आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आहे. हे लक्षात घ्या सुद्धा. तुम्हाला संदर्भ पण मी या ठिकाणी दिलेला आहे. चलो त्यानंतरचा जर आपण हे माझं पुस्तक नसेल तुम्हाला पाहायचं तर तुम्ही त्या संदर्भात भिडे पाटील यांचं पुस्तक पण या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे. पुढे बघा आता आपण त्यानंतरचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया बघा. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न या ठिकाणी जमला नसावा कदाचित, ठीक आहे ना? तर त्याचं पण मी एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो आणि ते प्रश्न कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे आयोगानं त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडी बहुत त्या ठिकाणी माहिती इथे या ठिकाणी सांगून देतो बघा. प्रश्न काय आहे ते नीट समजून घ्या. प्रश्न आहे की 1918 फेब्रुवारीत 1918 फेब्रुवारीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या आमंत्रणावरून किंवा निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेलं होतं? या पद्धतीचा प्रश्न हिंदू सभेच्या संदर्भात हिंदू महासभा यांच्याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी आहे. तर बघा मी सांगतो तुम्हाला एलिमिनेशन मेथड या ठिकाणी लावणं खूप जास्त गरजेचं आहे. इतिहासाच्या किंवा कुठल्याही पेपरमध्ये कुठल्याही विषयासंदर्भात एलिमिनेशन मेथडनीच तुम्ही गेलो पाहिजे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 7 दिवसांमध्ये येऊन ठेपलेले आहे. तर जे पण काही प्रश्न इतिहासाचं नाही म्हणत मी बाकी कुठलेही प्रश्न एलिमिनेशन मेथडनीच सॉल्व्ह करायचे हे लक्षात घ्या. प्रश्न इथं वाचल्यानंतर याचे पर्याय आपण पाहूया. लोकमान्य टिळक, सावरकर आहेत, त्याचबरोबर डॉक्टर कुर्तकोटे आणि न्यायमूर्ती रानडे. मुद्दा नीट लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडे असतील का? तर नसणार आहे. त्याचं कारण काय? तर न्यायमूर्ती रानड्यांचं 1902 ला त्या ठिकाणी निधन झालं. तर 1918 च्या सभेला ते उपस्थित राहील का? तर नक्कीच नाही. त्यानंतर सावरकर बघा, विना सावरकर 1918 विना सावरकर या सभेमध्ये उपस्थित राहील काय? तर नक्कीच नाही. कारण काय 1910 सालीच त्यांना या ठिकाणी अटक झाली होती आणि 1910 ला नाशिक षड्यंत्र केस अंतर्गत त्यांना या ठिकाणी इथं अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी पाठवते. इथं उपस्थित राहील का? तर नाही. त्यामुळे हे पण पर्याय गेला, हा पण पर्याय गेला. राहतात कोण? 2 पर्याय या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि डॉक्टर कुर्तकोटी. तर राइट आन्सर आहे ते म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी. लक्षात घ्या, डॉक्टर कुर्तकोटी हे राइट आन्सर. संदर्भ सांगतो, यदी फडकेंचं खंड क्रमांक 2. यदी फडक्यांचं पुस्तक 20व्या शतकातील महाराष्ट्र खंड क्रमांक 2 ब्राह्मणेतर चळवळीचा टॉपिक या ठिकाणी ओपन करायचा आणि त्या टॉपिकमध्ये डॉक्टर कुर्तकोटी यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आजचं लेक्चर झाल्यानंतर आपला जो आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलवर नोट्स आणि हा प्रश्न हे सगळं तुम्हाला या ठिकाणी देतो. त्याचे संदर्भ सगळं त्या ठिकाणी टाकून देतो. म्हणजे काय? दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आपण इथं पाहूया. भाऊ महाजन यांच्या संदर्भात इथे मला वाटत नाही की कोणाला एक्सप्लेनेशन देण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. ठीक आहे ना? तर भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्र सुरू केली? आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात पण या पद्धतीचे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो किंवा भाऊ महाजन यांच्याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी मिळते. त्यामुळे काय काय मी वेगळं काही याचं खरी एक्सप्लेनेशन द्यायची काय आवश्यकता नाही लक्षात घ्या. तर बघा शतपत्र तर काय आहे? शतपत्र तर लोकहित वादाने लिहिलं. काही विषयच नाही. ज्ञानोदय तर याचा पण काही विशेष नाही. तर उत्तर काय? तर ज्ञानदर्शन, धूमकेतू आणि प्रभाकर. काय? तर ज्ञानदर्शन, धूमकेतू आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाकर हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. प्रभाकर मधनं शतपत्री लोकहित वादाने लिहिलेली आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर या पद्धतीचा हा प्रश्न प्रभाकर जर आपण पाहिला तर 1848 चा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी धूमकेतू 1853 चा आहे. 1854 चा या ठिकाणी ज्ञानदर्शन हे वर्तमानपत्र. तर या पद्धतीचा भाऊ महाजन यांच्याशी संबंधित याचं उत्तर या ठिकाणी या पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण आता पाहूया बघा. तर हा प्रश्न तर या ठिकाणी कोणाचा चुकायचा?
कारणच नाहीये. कारण खूप वेळा विचारून झालं ना आता. आयोगाला पण आता हे समजलं पाहिजे, की किती वेळा हा प्रश्न विचारायचा. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला विचारतात, कंबाईनच्या मेन्सला विचारतात, राज्यसेवा पूर्वला विचारतात. याच्या पूर्वी या ठिकाणी राज्यसेवेचे ऑब्जेक्टिव्ह जेव्हा होते, तेव्हा त्या मेन्सला पण विचारले, समाजसेवेला विचारले. किती वेळा विचारता हा प्रश्न? नका विचारू आयोगानो. कारण काय होतंय, की मग क्वालिटी जे काही मुलं आहेत, ते आतमध्ये कशी येतील? सारखं-सारखं हेच प्रश्न तुम्ही विचारतात. लक्षात घ्या, पी-वाय-क्यू करणं गरजेचं यासाठीच आहे. आयोग रिपिटिशन खूप वेळा करतो हो. बघा, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले? काय विषय आहे का? काहीच विषय नाही. तर लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे अधिवेशन या ठिकाणी भरलेलं आहे. कितीतरी वेळा आयोगाने प्रश्न विचारला. हा जर प्रश्न जर तुमचा चुकला असेल, तर कार्यकर्ते हो, डायरेक्ट आपली तयारी करून जावा गावाला जायची. कारण वारंवार आलेले प्रश्न चुकले नाही पाहिजे. ठीक आहे. तर लाला लजपतराय हेच राइट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बैठकचे अध्यक्ष या ठिकाणी लाला लजपतराय या ठिकाणी आहेत. चलो. त्यानंतरचा प्रश्न जर आपण इथं पाहिला, तर बघा हा पण प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. येस, हा पण प्रश्न जर आपण बघितलं, तर आपलं जे समाज सुधारकाचं पुस्तक जे आहे, समाज सुधारकाचं जे पुस्तक या ठिकाणी आहे, तर या समाज सुधारकाच्या पुस्तकामध्ये शाहू महाराजांचा चॅप्टर ओपन करायचा आणि त्या चॅप्टरमध्ये हा प्रश्न या ठिकाणी पाहून घ्यायचा. तर 21 मार्च 1920 रोजी कागल जहा कागल जहागीर इथल्या माणगाव येथे भरलेल्या परिषदेत, माणगाव परिषदेवर प्रश्न आहे. तर माणगाव परिषद खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता, असा विचारलेला आहे. कोणाचा समावेश नव्हता, असा प्रश्न आहे. तर बघा, अप्पासाहेब दादगोंडा पाटील, तुकाराम गणेशाचार्य, गंगाराम कांबळे या पद्धतीचे हे तिघच्या तिघ या ठिकाणी होते. नव्हते कोण? तर दादासाहेब गायकवाड या ठिकाणी नव्हते. ठीक आहे ना. तर राइट आन्सर काय? पर्याय नंबर 2 आहे. दादासाहेब गायकवाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले एक अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते राहिलेले आहेत. बाबासाहेबांच्या निधनानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक मोठे नेते म्हणून दादासाहेब गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तुम्हाला माहिती असेल, की नाशिकमधला काळाराम मंदिर सत्याग्रह, तर तो काळाराम मंदिर सत्याग्रह जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये जातात, तेव्हा तो सत्याग्रह पार पाडण्याची जबाबदारी दादासाहेब गायकवाडांवर सोपवली होती. ते काही कागलमध्ये भरलेल्या माणगाव परिषदेमध्ये उपस्थित नव्हते. हा प्रश्न आपल्याला या पद्धतीचा इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याचा रेफरन्स पण मी तुम्हाला सांगितलं. यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये पण हा रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया लगेच. आता बघा हा प्रश्न आपण पाहतोय, बरोबर आहे का माझं? 55 झाले ना. आता 56वा प्रश्न आपण इथं पाहूया. हा बघा इथं प्रश्न आहे, की ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यातल्या उंबरगाव, डहाणू आणि त्याचबरोबर मा डहाणू आणि त्याचबरोबर पालघर आणि जव्हार संस्थांच्या भागात कोणत्या आदिवासी जमातीच्या वस्त्या अधिक या ठिकाणी होत्या? ठीक आहे ना. तर कोणत्या आदिवासी जमातीच्या वस्त्या अधिक या ठिकाणी होत्या? प्रश्न कुठून घेतला? इयत्ता 11वीच्या टेक्स्ट बुक्स मधनं घेतलेला आहे. ठीक आहे. 11वीचं जे जुनं पुस्तक आहे ना, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं, तर लक्षात घ्या ठाणे जिल्ह्यामध्ये उंबरगाव, डहाणू हे जे भाग आहे, तर त्या भागामध्ये गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन 1946 साली या ठिकाणी झालं होतं. देश स्वतंत्र होण्याच्या वेळेस या ठिकाणी आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेस इथे या ठिकाणी वारली जमातीचे लोक इथे या ठिकाणी राहत होते, हे लक्षात असू द्या. कोण होते? वारली कम्युनिटीचे या ठिकाणी लोक होते. तर हा याचा राइट आन्सर काय? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यात उंबरगाव, डहाणू, पालघर, जव्हार संस्थानामध्ये कोणत्या आदिवासी कम्युनिटीचे लोक राहायचे? तर वारली हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. तर सातत्यानं तुमचे तर किमान स्टेट बोर्डचं तरी वाचून झाले पाहिजे. ठीक आहे ना. तर ते कंपल्सरीच आहे स्टेट बोर्ड. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया बघा. आता बघा हा प्रश्न आपल्याला दिसतो. पुढील घटनांची कालानुक्रमे या ठिकाणी काय करा? मांडणी या ठिकाणी करा. कालानुक्रमे मांडणी करा. कामगार चळवळीशी संबंधित एकतरी प्रश्न असतोच आहे बघा. त्यामुळे व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्यायचा हा प्रश्न. तर बघा या पद्धतीचा प्रश्न आपण पाहूया. पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. तर मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना कधी स्थापन झाली? 1884 साली स्थापन झाली. आपले अ, अ, नारायण मेघाजी लोखंड यांनी या ठिकाणी स्थापन केली. बॉम्बे मिल हँड वर्कर असोसिएशन हे त्या संघटनेचं या ठिकाणी नाव होतं. पहिला फॅक्टरी ऍक्ट कधी स्थापन झाला? पहिला फॅक्टरी ऍक्ट 1881 ला.
पहिला फॅक्टरी ऍक्ट या ठिकाणी निर्माण करण्यात आला. कामगार हितवर्धक सभा कधी कोणी स्थापन केली, कधी स्थापन झाली तर 1910 ला या ठिकाणी कामगार हितवर्धक सभा आहे. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन बघा, परत तिथं विचारलं ऑल इंडिया ट्रेड युनियन म्हणजे आयोगाला हे समजायला पाहिजे. एका पेपरमध्ये एकाच घटकावर 2 वेळा प्रश्न या ठिकाणी विचारतात. तर मुलांना हे तर सोपं सहज त्या ठिकाणी येणारच आहे. ठीक आहे. तर पहिला फॅक्टर पहिलं ब इथे या ठिकाणी असणार आहे. ब इथं आहे बघा. त्यानंतर काय आहे असणार आहे? अ असणार आहे. मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना स्थापन. मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना ही या ठिकाणी 1884 ला पहिली स्थापन झाली नारायण मेघाजी लोखंडे यांच्या माध्यमातून. त्यामुळं राइट आन्सर पर्याय क्रमांक हा या ठिकाणी 1 हा इथे या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. सोप्या पद्धतीने प्रश्न असतात. फक्त तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी ते सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया. फैजपूर काँग्रेस अधिवेशन. आता बघा मी सातत्याने म्हणतो विद्यार्थ्यांना, की किमान मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी असतात त्यांनी पी-वाय-क्यू जॉइन करणं गरजेचं आहे. पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यूवर काम करणं खूप गरजेचं आहे. मेन्सच्या विद्यार्थ्यांनी, ठीक आहे ना. प्रिलिमच्या विद्यार्थ्यांनी करायचं का? त्यांनी पण करणं गरजेचं आहे. ते खूपच गरजेचं आहे पी-वाय-क्यू. त्याचं कारण असं आहे, की पी-वाय-क्यू मधनं प्रश्न या ठिकाणी सातत्यानं रिपीट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. आता हा प्रश्न पी-वाय-क्यूशी संबंधित आहे. याचा रेफरन्स पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते? फैजपूर अ, काँग्रेसच्या स्वागत समितीचे काय विचारले? सरचिटणीस. सरचिटणीस म्हणजे सचिव कोण होते? असा प्रश्न विचारलेला आहे. पर्यायामध्ये शंकरराव देव, धनाजी नाना चौधरी, बाळकृष्ण चिंतामण, लागू म्हणजे बाची लागू आणि त्याचबरोबर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू. तर जवाहरलाल नेहरू तर फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष होते. आता बघा हे शंकरराव देव जे होते, हे शंकरराव देव हे स्वागत समितीचे अध्यक्ष होते. काय होते? स्वागत समितीचे अध्यक्ष हे शंकरराव देव होते आणि फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. म्हणजेच काय? हे पण उत्तर या ठिकाणी नाहीये, हे पण उत्तर नाही. आता झालं 2 मुद्दे आहेत बघा. धनाजी नाना चौधरी आणि बाळकृष्ण चिंतामण लागू. जो ऑब्जेक्टिव्ह टाइपचा राज्यसेवा मेन्सचा पेपर होता ना, त्याच्यामध्ये या धनाजी नाना चौधरी यांच्यावर या ठिकाणी 4 सेंटेन्स विचारले होते आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, या ठिकाणी फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे स्वागत समितीचे सरचिटणीस या ठिकाणी धनाजी नाना चौधरी या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. तर धनाजी नाना चौधरी हे स्वागत समितीचे सेक्रेटरी होते, हे राइट आन्सर आहे. हे कोण आहे बरं? बाळकृष्ण राम चिंतामण लागू, बाची लागू, डॉक्टर श्रीराम लागू यांचे वडील आहे. आणि हे त्यावेळेस या ठिकाणी या फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनात स्वागत समितीचे खजिनदार होते, लक्षात घ्या. हे स्वागत समितीचे काय होते? खजिनदार या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. राइट आन्सर काय आपलं? धनाजी नाना चौधरी या ठिकाणी आहे. त्याचा रेफरन्स सांगतो कथा स्वातंत्र्याची. कुमार केतकरांचं पुस्तक आहे बघा. तर त्या कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये तुम्हाला हा संदर्भ या ठिकाणी पाहायला जरूर या ठिकाणी मिळेल. बाकीचे बघा मी क्लासवाल्यांचे नोट्स या ठिकाणी किंवा क्लासवाल्यांचे पुस्तक या ठिकाणी सांगत नाही. मी तुम्हाला हीच पुस्तक या ठिकाणी सांगतो, जी पुस्तक या ठिकाणी इतिहासकारांनी लिहिलेली आहे, ऑथेंटिक या ठिकाणी पुस्तक आहे, तेच सांगतो. बऱ्याचशा क्लासवाल्यांनी जे पुस्तकं छापलेले आहेत, त्या पुस्तकामध्ये पण हे सगळे संदर्भ असणारच आहे. त्यात काही वाद नाही. कारण क्लासवाले पण पुस्तकं कुठले छापतात? इतिहासकारांनी दिलेली पुस्तकं त्याच्याच आधारावर त्यांचे पुस्तक या ठिकाणी येत असतात. ठीक आहे ना? त्यामुळं काही तो विषय नाहीये. तर या पद्धतीचा धनाजी नाना चौधरी हे याचं राइट आन्सर आपल्याला दिसून येतं. चलो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. हां, आता बघा हा प्रश्न या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. तर या प्रश्न आपला पूर्णतः आपल्या नोट्स मधनं या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे आणि आपल्या टीचिंग मधनं हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे. बघा मी हे जे काही लेक्चर झालं होतं त्या लेक्चर नंतर मी तुम्हाला या ठिकाणी या प्रश्न आणि आपल्या नोट्स त्याची या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः एक कॉपी या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी टाकून देणारच आहे. त्यामुळे तुम्हाला इथे या ठिकाणी काही जास्त त्रास व्हायचं काम नाही. 1945 मध्ये आझाद दल ही भूमिगत कार्यकर्त्यांची लष्करी संघटना कोणी उभारली? आझाद दल हे कोणी या ठिकाणी उभारलं? सातारामध्ये जे काही पॅरलर गव्हर्नमेंट होतं, पत्नी सरकार या ठिकाणी होतं, त्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. अधिकत नागनाथ अण्णा नाईकवडी, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील आणि बापूसाहेब लाड अशा प्रकारचे हे आहे. राइट आन्सर काय याचं? तर याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे ते म्हणजे नागनाथ अण्णा नाईकवडी. तर नागनाथ अण्णा नाईकवडी यांनी
या पद्धतीच्या ठिकाणी आझाद दल नावाचं एक संघटन या ठिकाणी स्थापन केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तुकाराम आठवले यांच्या पुस्तकामध्ये हे प्रश्न या ठिकाणी असणारच आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बापूसाहेब लाड यांचं तुफान सेना होतं बघा. यांनी काय केलं होतं, तर यांचं तुफान सेना होतं. बऱ्याचशा लोकांनी बापू लाड असं पण या ठिकाणी लिहिलं असेल. तर बापूसाहेब लाड यांचं तुफान सेना होतं. आझाद दल या ठिकाणी नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या ठिकाणी होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि क्रांतीचे नाना पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली हे पॅरलल गव्हर्नमेंट होत्या. तर राइट आन्सर या प्रश्नाचा काय आहे? पर्याय क्रमांक 1 नागनाथ अण्णा नायकवडी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा जड गेला असेल. मी म्हणतोय जड गेला असेल. परंतु एलिमिनेशन मेथड जर लावली, मी ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे सांगतो, हे जर तुम्ही फॉलो केला असेल, तर हाही प्रश्न तुमचा सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह होण्यासारखा आहे आणि होईलच लक्षात घ्या. बघा आता पाहू आपण. की सार्वजनिक सभा बघा, सार्वजनिक सभा पुन्हा सार्वजनिक सभेशी संबंधित आहे. सार्वजनिक सभा या नामवंत संस्थेनं 24 सप्टेंबर सन 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? पुण्यामध्ये कोणाचा सत्कार केला 1894 मध्ये? असा प्रश्न आहे. न्यायमूर्ती रानडे, छत्रपती शाहू, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक. आता बघा एलिमिनेशन का मी सातत्यानं सांगतो तुम्हाला, कारण बघा हे खूप महत्वाचं आहे, की तुम्ही किती अभ्यास करता. या संदर्भामध्ये तुम्हाला जर असा खूप गौरव वाटत असेल, तर तो वाटून घेऊ नका. पेपरच्या वेळेस तुम्ही तुमचं टेम्परमेंट कसं ठेवता ते खूप इम्पोर्टंट आहे. आणि ते टेम्परमेंट करत असताना ते अप्लाय तुम्ही या ठिकाणी करताय का जो अभ्यास तुम्ही आतापर्यंत केला, तर ते पण या ठिकाणी खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या असं होतं बघा बरेचसे विद्यार्थी कमी अभ्यास करतात मात्र त्यावेळेस तो जो दिवस असतो त्या दिवसाला ते जास्त महत्त्व देऊन ते खूप जास्त या ठिकाणी बारकाईने प्रश्न वाचतात आणि एलिमिनेशन मेथडच्या द्वारे राइट उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचतात. तशाच प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी. आता याचं उत्तर महात्मा फुले असेल का? तर नसणारच आहे. याचं कारण आहे महात्मा फुल्यांचं 1890 ला निधन झालेलं आहे. विषय संपला. महात्मा फुले या प्रयत्न गेले. कारण 1894 चा मुद्दा आहे हो. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे याचं उत्तर असेल का? तर लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडे असेल का? तर नसेल. का बरं नसेल? तर न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केली होती सार्वजनिक सभा. म्हणजे कोण-कोण होते प्रमुख? तर आपले ग.वा. जोशी होते. 1871 ला नंतर न्यायमूर्ती रानडे जॉइन झाले आणि मग एस.एच. चिपळूणकर या ठिकाणी जॉइन झाले. तर हेच स्वतःचा सत्कार स्वतःच्या संस्थेकडनं करून घेतील का? तर नक्कीच नाही. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा हे 2 पर्याय तुमच्या या ठिकाणी गेलेले आहेत. पर्याय 1 आणि पर्याय 3. आता राहिले 2 मुद्दे. शाहू महाराज आणि त्याचबरोबर टिळक. तर इथं मुद्दा काय करायचा बघा, जेव्हा अशी वर्ष दिलं असतं, कधी कधी पण लक्षात ठेवा, की जेव्हा वर्ष दिलं असतं, तेव्हा त्या वर्षामध्ये अशी कोणती महत्त्वाची घटना घडली का? ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. याच्याही पूर्वी एक प्रश्न विचारला गेला होता 1915 पुन्हा सार्वजनिक सभेच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेवर प्रश्न आला होता, की 1915 राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? असा प्रश्न येऊन गेला होता. ठीक आहे ना. आपल्या दोंडकेश्वर कर्व्यांशी संबंधित. तशाच प्रकारे 1894 अशी कोणती महत्त्वपूर्ण घटना घडली का? या दोघांशी संबंधित, की बाबा या दोघांनी काहीतरी महत्त्वाचं कामगिरी केली 1894 ला आणि त्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे ना. मी मान्य करतो, की कंबाईनच्या पेपरमध्ये एवढा वेळ नसतो विचार करण्याचा. परंतु जे विचार करतील आणि राइट उत्तरापर्यंत पोहोचतील त्यांचाच रिझल्ट येणार आहे ना. त्यामुळे हे लक्षात घ्या. तर ते हे सवय आपण या ठिकाणी लागून घेणं गरजेचं आहे. आता काय होतं बघा, टिळकांचं कार्य तर 1893 ला टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला. आहे की नाही? नंतर सार्वजनिक गणेशोत्सव सेलिब्रेट केल्यामुळं सार्वजनिक सभा सार्वजनिक सभा टिळकांचा सत्कार करेल का? टिळक लक्षात घ्या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष या ठिकाणी होते 1895 ला ते अध्यक्ष झाले. मात्र त्यावेळेस म्हणजे 1895 च्या आधीपर्यंत पुन्हा सार्वजनिक सभेवर वर्चस्व कोणाचं होतं? काँग्रेसमधल्या मावळा गटाचा या ठिकाणी होता. मग शाहू महाराजांच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. तर शाहू महाराजांच्या संदर्भात काय आहे? तर लक्षात घ्या एप्रिल महिना सन 1894 तर या काळामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची राज्य कारभाराची सूत्र आपल्या हाती या ठिकाणी घेतली. ठीक आहे ना. कोल्हापूर संस्थानची राज्य कारभाराची सूत्र शाहू महाराजांनी आपल्या हाती या ठिकाणी घेतली आणि त्या संदर्भामध्ये सत्काराचा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता 24 सप्टेंबर सन 1894 ला आणि त्यासाठी या ठिकाणी शाहू महाराजांचा सत्कार इथे या ठिकाणी पुण्यामध्ये पुन्हा सार्वजनिक सभेनं या ठिकाणी घेतला होता. तर हे त्याचं इथे या ठिकाणी राइट आन्सर आहे.
मुद्द्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कोणताही क्लास करत असाल, कोणत्याही टीचर्सला या ठिकाणी फॉलो करत असला, कोणतेही पुस्तकं, संदर्भ ग्रंथ वाचत असले, तरी लक्षात असू द्या, की तुम्ही या ठिकाणी पेपरला जात असताना जे आतापर्यंत ज्ञान ग्रहण केलेलं आहे, ते तुम्हाला अप्लाय करता येतं का? आणि ते अप्लाय करायचं असेल, तर एलिमिनेशन मेथडचा वापर आपल्याला करता येतो का? पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज तुमचे प्रश्न या ठिकाणी येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं 10 पैकी 10 प्रश्न इतिहास या विषयाचे या पेपरमधनं सॉल्व्ह होणं खूप जास्त आवश्यक या ठिकाणी होतं. कारण मेन्सचे पेपर म्हणले तर आणि त्यातल्या त्यात गट क सारखा, गट ब सारखा पेपर जर असेल, तर पॉइंटची लढाई असते. मागे आपल्याला माहिती असेल, की 62.50 असा मेरिट लागलं, तर 0.25 न या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी गेलेले. त्यामुळं चुका कमी करायच्या आणि अशा पद्धतीने एलिमिनेशन मेथडनुसार आपले उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचायचं आहे. शेवटी बघा आम्ही तुम्हाला शिकवतो, पेपर तुम्हाला या ठिकाणी तुम्हालाच या ठिकाणी लिहायचं आहे. पण हे पण या ठिकाणी वास्तव सत्य तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर स्वीकारणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजचं हे महत्त्वाचं सेशन होतं, की ज्या सेशनमध्ये फक्त मी तुम्हाला जे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न आपण या पेपरमध्ये या ठिकाणी होते गट क च्या, तर त्या पेपरमधले हे प्रश्न हे तुम्हाला मी या ठिकाणी इथं त्याचं उत्तरं दिलेली आहेत, त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना, खास करून जे मेन्सला या ठिकाणी होते, त्या मुलांना आणि त्याचबरोबर जे आता राज्यसेवेची आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा देणार आहे, अशांना देखील हे आपलं लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा. संदर्भ ग्रंथ पण तुम्हाला सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर तुम्हाला इतिहास या विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल, तर इकडं-तिकडं जाण्याची गरज नाही. आपल्या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी या. प्ले स्टोअरवर जावा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन या ठिकाणी तिथं डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असणारी राज्यसेवा, कंबाईनच्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी इतिहास या विषयाच्या जॉइन करा. समाज सुधारकाची बॅच जॉइन करा. हे पुस्तक जे मी तुम्हाला सांगितलं, की ज्या पुस्तकातून 3 प्रश्न या पेपरमध्ये या ठिकाणी विचारले गेले. तर हे प्रश्न तर हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल, ते देखील तुम्ही या ठिकाणी मागवू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनची लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकवरनं पण तुम्ही आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर थांबूया मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये एक नवा मुद्दा घेऊन. YouTube सीरीज जी आपली सुरू आहे, 100 वर्षापूर्वी घडलेल्या भारतातील घटना, त्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणारच आहोत. आज थांबूया आपण. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.